प्राथमिक शिक्षक बँकेमध्ये आज अमरण उपोषणाला रीतसर सुरुवात केलेली आहे। या जिल्ह्याची परंपरा जवळजवळ 105-6 वर्षाची आहे आणि या जिल्ह्यातील सभासद या संस्थेचे मालक आहेत। परंतु या संचालक मंडळाने चेअरमन व्हाईस चेअरमन यांनी एक आत्मघातकी निर्णय घेतलेला आहे। येत्या 2 तारखेला होणाऱ्या जीबी मध्ये बाहेरच्या जिल्ह्यातील सभासद करण्याचा जो आत्मघातकी निर्णय घेतलेला आहे, या निर्णयाला आमचा कडाडून विरोध आहे। कारण बाहेरच्या जिल्ह्यातील सभासद जर या जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचे सभासद झाले तर या जिल्ह्यातील सभासदांचं अस्तित्व संपून जाणार आहे। म्हणून यांनी ज्या पद्धतीने मनमानी प्रकारे हा पोटनियम दुरुस्ती आणलेला आहे, हा आरबीआयच्या एका पत्राने आणलाय म्हणतात, परंतु यांना या बँकेचं वाटोळं करायचंय। त्यांनी ते आरबीआयचं पत्र हे सभासदांसाठी खुलं करावं, खोटं बोलू नये, असं या ठिकाणी मी जाहीर आवाहन त्यांना करत आहे। त्याचबरोबर या बँकेमध्ये मागच्या दारानं कर्मचारी भरती 10-10, 15-15 लाख रुपये घेऊन संचालक करत आहेत। ही कर्मचारी भरती जी कंत्राटी पद्धतीने केलेली आहे ही तत्काळ पाठीमागे घ्यावी। 2 तारखेपर्यंत आम्हाला वाट पाहायला वेळ नाही। आपण जे मनमानी प्रकारे कारभार करत आहात हा पूर्णपणे सभासदांना लक्षात आलेला आहे। आपण जो जाहीरनाम्यामध्ये शब्द दिला होता 60% कर्जाचा व्याजदर करू, आज 4 वर्ष झालेत, 1 रुपया देखील तुम्ही कर्जाचा व्याजदर कमी करू शकलेले नाही। म्हणून आमची तत्काळ मागणी आहे की बँकेच्या निवडणुकीच्या तोंडावर अगदी 1 महिना अगोदर तुम्ही कर्जाचा व्याजदर कमी करणार आणि या जिल्ह्यातील सभासदांना पुन्हा फसवणार। म्हणून आपण तत्काळ तो 60% व्याजदर केला पाहिजे। त्याचबरोबर आणखी या बँकेमध्ये नापरतावा ठेव जी घेतली जाते, म्हणजे सभासदांच्या वेतनातून कपात केली जाते। ठीक आहे, कोरोना काळामध्ये अनेक बांधव आमचे मृत पावले, त्यांना मदत करणं हे सभासदांचं आमचं सगळ्यांचं कर्तव्य होतं। परंतु त्या नावाखाली कोरोना संपून जवळजवळ आता 3-4 वर्ष होऊन गेले, परंतु आमची नापरतावा ठेव अद्यापपर्यंत हे वेतनातून कपातच करत आहेत। हे पैसे कुठे जातात याचा मेळ सुद्धा सभासदांना लागत नाही। म्हणून 2 तारखेपर्यंत आम्हाला वेळ नाही। संचालक मंडळानं तातडीने 3-4 निर्णय या ठिकाणी जाहीर केले पाहिजेत, तर आमचं आमरण उपोषण थांबेल। 2 तारखेच्या जीबी मध्ये काय होतं, ज्याच्या हाती प्रोसिडिंग तो मालक असतो। उद्या सभासदांनी विरोध जरी केला तरी प्रोसिडिंगला ते लिहिलं जात नाही आणि म्हणून त्या गोष्टीवर आमचा विश्वास नाही। म्हणून यांना या निर्णयापासून घेण्यासाठी आम्ही आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे। आणि आम्हाला कोणी किती काही सांगितलं, डॉक्टर संजय कळमकर या ठिकाणी आहेत, आमचे राज्याचे नेते आबासाहेब जगताप या ठिकाणी आहेत, रावसाहेब रोकले गुरुजी थोड्या वेळाने या ठिकाणी येत आहेत। या सगळ्या माणसांनी या बँकेचं नेतृत्व केलेलं आहे। अविनाशजी आहेत या ठिकाणी, त्याच्यानंतर रामभाऊ निकम सर आहेत, या सर्व माणसांनी नेतृत्व केलं। यांना कधी कैलासवासी भादा पाटलांपासून अनेक दिग्गजांनी या बँकेचं नेतृत्व केलं, परंतु कधी कोणत्याही नेत्यांना वाटलं नाही की या बँकेमध्ये बाहेरचा सभासद करावा। यांना ही उपरती का सुचली हेच कळत नाही। म्हणून ही बँक वाचवण्यासाठी आम्ही आमरण उपोषणाला बसलो आहोत। कोणी किती काही आम्हाला आश्वासन दिलं, काही दिलं, तरी जोपर्यंत लेखी आश्वासन आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलनापासून पाठीमागे हटणार नाही। आमचा याच्यामध्ये ही बँक वाचवताना प्राण गेला तरी चालेल, परंतु भविष्यामध्ये ही बँक वाचली पाहिजे हाच प्रामाणिक हेतू आमचा सगळ्यांचा आहे।